नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची परका ही कादंबरी आणि आज भाग 8. दुष्काळाचं सावट संपलेलं दिसत होतं. थोडाफार पाऊस पडला होता. दुष्काळामुळे 2 वर्ष शेतात पेरणी देखील झालेली नव्हती. यावर्षी पेरण्या झाल्यामुळे ज्वारीचं पीक चांगलं येईल असं वाटत होतं. परंतु नंतर ज्वारीच्या पिकांसाठी पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे पीक व्यवस्थित आलंच नाही. शेतातली 80% पिकं करपून गेली होती. थोड्याफार प्रमाणात गुडघ्यापर्यंत कमरेपर्यंत ज्वारीची वाढ होऊन ज्वारीच्या पिकाचं बाटूक झालेलं होतं. ज्वारीच्या पिकांना पुरेसा पाऊस मिळालेला नसल्यामुळे त्या पिकाची वाढ न होता 2 फुटापर्यंतच वाढ होते. त्यांची वाढ त्या ठिकाणी खुंटते, पण त्याला कणसं येत नाहीत. अशा ज्वारीच्या ताटांना म्हणजे रोपांना बाटूक असं म्हणतात. संपूर्ण पिकाचं बाटूक झालं होतं. त्यामुळे कैकाडी समाजाच्या पिढीच्या धंद्याला म्हणजे पाट्या, टोपली, कणगी इत्यादीला काही मागणीच येत नव्हती. माझ्या वडिलांची थोडी जमीन होती. त्या वर्षी शेतात ज्वारी पेटली होती, पण बाटूक सर्वत्र झाल्यामुळे त्या बाटकांच्या वैरणीची चिंता माझ्या वडिलांना होती. त्या वैरणीची विक्री कुठे करायची? बाटकाची विक्री केली तरच थोडेफार पैसे खर्च करण्यासाठी मिळतील असं वाटत होतं. त्यासाठी एकच आशा होती. पौष महिन्यामधल्या पौर्णिमेच्या दिवशी जेजुरी जिल्हा पुणे इथे गाढवांचा आणि खेचरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. त्यासाठी महाराष्ट्रातनं कैकाडी, वडारी, बेलदार, लोणार इत्यादी समाजातले लोक आपल्याकडची गाढवं घेऊन जेजुरीच्या बाजाराला विक्रीसाठी आणि नवीन दुसरी गाढवं विकत घेण्यासाठी येतात. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या भटक्या जमातीची लोक गाढवांची कळप घेऊन अनेक दिवस चालत चालत जेजुरीकडे येत असतात. अनेक रात्रीचे मुक्काम करत करत मग जेजुरीला पोचतात. अशाच प्रकारे करमाळा, अहमदनगर, पंढरपूर, इंदापूर, बारामती, अकलूज, राशीन, कर्जत, जामखेड, पळसदेव इत्यादी तालुक्यातले आणि ग्रामीण भागातले वडारी, कैकाडी, बेलदार इत्यादी जातींचे गाढव गोते आपापल्या गाढवांचे कळप घेऊन येतात. आजसुद्धा तीच प्रथा सुरू आहे. जेजुरीच्या गाढवाच्या बाजारात आपल्या गाढवाला चांगली किंमत यावी म्हणून प्रत्येकजण आपापल्या गाढवांना धष्टपुष्ट करून पौष पौर्णिमेला जेजुरीच्या जत्रेला 3 दिवस बाकी असताना गाढवाचे कळपच्या कळप घेऊन आमच्या गावातनं जात असत. मोरगावला प्रत्येक गावातल्या गाढवांचे कळप घेऊन येणाऱ्यांचा मुक्काम असायचा. त्यातल्या वडारी, लोणारी, कैकाडी, बेलदार या जातीच्या लोकांच्या गाढवाच्या दावण्या आमच्या घरासमोरच असायच्या. आमच्या घरासमोर त्यावेळी फार मोठं पटांगण होतं. शेकडो गाढवांच्या दावण्या त्या पटांगणात बांधल्या जात होत्या. आमच्या गावात त्यावेळी कैकाडी समाजाची 2च घरं होती. कुटुंबाच्या विस्ताराच्या नंतर 2 घरांची 6 घरं झाली होती. प्रत्येक कुटुंबातली व्यक्ती आपापल्या पद्धतीनं उदरनिर्वाह करत होती. वास्तविक बघता पौष पौर्णिमेच्या दिवशी जेजुरी इथली गाढवांची जत्रा म्हणजे आमच्यासाठी दिवाळी असायची. पौष पौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या जत्रेसाठी 8 दिवस दररोज आमच्या गावात गाढवांचे कळपच्या कळप येत असत. एक मुक्काम आमच्या घरासमोर असायचाच. वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या गावच्या गाढवांच्या कळपांच्या दावण्या घरासमोर बांधत होते. घरासमोर मोठ्या पटांगणामध्ये शेकडो गाढवांच्या दावण्या आमच्या आळीतल्या बायका वाटून घेत होत्या. माझी आई, शांताबाई, अनुसया, कुसाबाई, हौसाबाई इत्यादी महिला प्रत्येक गाढवाच्या दावण्या वाटून घ्यायच्या. प्रत्येक कैकाड्याच्या बायकेच्या वाटेला 25-30 तरी गाढवांच्या दावण्या येत असत. घरासमोर बांधलेल्या गाढवांच्या दावण्या वाटून घ्यायचं कारण म्हणजे मुक्कामाला असणाऱ्या गाढवासाठी चारा आमच्याकडनं रोख किंवा उधार किंमत ठरवून घेत होते. गाढवांना घेतलेल्या बाटकांच्या विक्रीतून आम्हाला पैसे मिळत असायचे. त्यामुळे आम्हाला चांगले पैसेही मिळत होते. आमच्या गावात अनेक ठिकाणी गाढवांना मुक्काम करण्यासाठी मोठमोठ्या जागा असायच्या. पण गाढव पाळणारे कैकाडी, वडारी, लोणार इत्यादी समाजातले सगळे लोक आमचे गाढव गोते असल्यामुळे सगळी गाढवं आमच्याच घरासमोर दावण्या टाकून बांधून मुक्कामाला तिथेच राहत होते. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवस रात्रभर मुक्काम केल्यावर गाढवांनी खाल्लेली वैरणीची चिपाडं किंवा बाटकाचे फंड काही प्रमाणात आमच्या समाजातल्या लोकांना मिळत होते. त्याचप्रमाणे रात्रभर गाढवांनी मुक्काम केल्यामुळे शेकडो गाढवांची लीद मोठ्या प्रमाणात मिळत होती.
त्यामुळे समाजातल्या सगळं महिला, माझ्यासकट सगळी मुलं पहाटे उठून गाढवाच्या दावण्या झाडून जास्तीत जास्त लीद जमा करत होती. शेतकरी गाढवाच्या लिदेचा शेतात चांगलं पीक येण्यासाठी खत म्हणून उपयोग करत असत. 2-3 गाड्या भरून गाढवाच्या लेंड्यांचं खत जमा होत होतं. त्या खताच्या विक्रीतनं चांगल्या प्रकारे पैसे मिळत होते. त्या काळात 10 रुपयाला 1 गाडी खताची विक्री होत होती. या कालावधीत प्रत्येक कुटुंबाला गाढवाच्या खतापासून 40-50 रुपयांचं उत्पन्न मिळत होतं. त्यामुळे जेजुरी पौष पौर्णिमेची जत्रा आमच्या दृष्टीनं दिवाळीचा सण. जेजुरी इथला गाढवाचा बाजार सुमारे 3 दिवस चालतो. महाराष्ट्रातील सर्व विमुक्त आणि भटक्या जमातीचे लोक या ठिकाणी एकत्र होतात. या गाढवाच्या जत्रेत महाराष्ट्रातलीच नव्हे तर गुजरातमधली काठेवाड इथली गाढवं आणि खेचरंसुद्धा बाजारात येतात. काठेवाडच्या गाढवांना फार चांगली किंमत असते. महाराष्ट्रातील विमुक्त आणि भटक्या जमातीच्या लोकांचं एकत्र येऊन विचारविनिमय करण्याचं ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातलं जेजुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातलं मढी. ही 2 ठिकाणं म्हणजे भटक्यांची पंढरी. अनेक ठिकाणचे 18 पगड जातीचे लोक या जत्रेला येत असतात. ती या समाजातल्या लोकांची शक्तिपीठं समजली जातात. फार मोठ्या प्रमाणात बायका, मुलं या ठिकाणी येतात. अशाच प्रकारे भटक्यांचं श्रद्धास्थान असलेलं ठिकाण म्हणजे जेजुरी. या ठिकाणीच या समाजातल्या मुलामुलींची लग्नसुद्धा ठरवली जातात. वर्षभरानंतर सर्वच गाढव गोते एकत्र येऊन विचारविनिमय करत असतात. अनेक नातेवाईक एकत्र भेटतात. अनेक कुटुंबांची, नातेवाईकांची भांडणं, वादविवादसुद्धा याच ठिकाणी मिटवले जातात. नवरा बायकोची भांडणं विकोपाला गेली असतील तर त्यावरसुद्धा इथेच एकत्र बसून योग्य प्रकारचा मार्गसुद्धा काढला जातो. त्या काळामध्ये आमच्या समाजातली लग्न मुलगा मुलगी लहान असतानाच होत होती. मुलामुलीच्या आईवडिलांची पसंती म्हणजे लग्न होणाऱ्या मुलामुलीची पसंती गृहीत धरली जात होती. लग्न झालेल्या एखाद्या नवरा बायकोचं पटत नसल्यास आणि त्यांच्या काही गोष्टी विकोपाला गेल्या असल्यास कैकाडी समाजातल्या पंचांच्या माध्यमातून चर्चा करून भांडणतंटे सोडवले जायचे. त्या कालावधीत या समाजातले पंच फार हुशार आणि निपक्षपातीपणानं चर्चा करून निर्णय देत होते. त्यामुळे आमच्या समाजातलं कुठलंच प्रकरण कोर्टात किंवा पोलीस स्टेशनमध्ये जात नव्हतं. ज्या कुटुंबाचा वाद असेल त्या दोन्ही कुटुंबांना पंच एकत्र बसवत होते. दोघांची बाजू ऐकून घेऊन योग्य तो निर्णय देत होते. पंच शिक्षासुद्धा देत होते. कैकाडी समाजातील एखाद्या कुटुंबाचं दुसऱ्या समाजातल्या कुटुंबियांसमवेत काही वाद झाले किंवा नवरा बायकोची भांडणं विकोपाला गेली तर वादी व प्रतिवादी यांच्यामार्फत प्रत्येकाची बाजू मांडण्यासाठी त्यांना समाजातील हुशार किंवा समाजातील योग्य न्याय देणाऱ्या पंचाची नेमणूक करता येत होती. या समाजातील पंचांना म्हणजे वकिलांना ओकाळ्या असं म्हटलं जातं. त्या काळी समाजातले ओकाळे हे आपापल्या आशिलांची बाजू चांगल्या प्रकारे समाजापुढे मांडत असत. ही बाजू मांडण्यासाठी प्रत्येक ओकाळ्याला ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे बिदागीसुद्धा दिली जात होती. पौष पौर्णिमेला भरणाऱ्या जेजुरी यात्रेसाठी माझे चुलते सोपान तात्या, शंकर मामा, दीना मामा यांच्याकडे 2-2 गाढवं होती. त्यांना जेजुरी बाजारात जाऊन गाढवं विकायची होती. आमच्याकडे जरी गाढवं नसली तरी माझे वडील आणि चुलते हे नेहमी जेजुरीच्या यात्रेला जात होते. ते दोघंही एकही पौष पौर्णिमेची जत्रा चुकवत नसत. जत्रेनिमित्त जेजुरीला जायचं, खंडोबाचं मनोभावे दर्शन घ्यायचं, त्या ठिकाणी जाऊन खंडोबाला भंडारा खोबरं उधळायचं, घरादाराला बायका पोरांना सुख दे म्हणून पाया पडून श्रद्धेनं विनवणी करायची, दिवसभर जत्रेत पाहुण्यांना रावळ्यांना भेटायचं. आमचे अनेक पाहुणे जेजुरीच्या जत्रेला येत होते. वर्षातून एकदाच जेजुरीच्या यात्रेत भेटीगाठी होत असल्यानं सर्वजण मनमुराद गप्पा मारत होते. घरातल्या अडीअडचणी एकमेकांना सांगत होते आणि त्यातून एकमेकांच्या विचारातून मार्गही काढत होते. माझे वडील आणि तात्या जेजुरीला यात्रेला जाऊन दिवसभर फिरून गाढवांच्या किमती विचारून घेत असत आणि जर त्यांच्या कौतीप्रमाणे एखाद दुसरं गाढव खरेदी करून तिथल्या आज्या भंग्याच्या घरासमोर मुक्काम करत असत. पौष पौर्णिमेला म्हणजेच पुसी पुनवला जेजुरीची यात्रा भरली होती. माणसांची गच्च गर्दी झाली होती. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गर्जनेनं जेजुरी दुमदुमली होती. देवदर्शनासाठी माणसं गडावर जात होती. भंडारा खोबरं उचलून देवाच्या पायावर माथा टेकत होती. दर्शन घेऊन गडावरची माणसं खाली येत होती आणि खालची माणसं गडावर जात होती. गर्दीतून चालताना धक्के देत चालावं लागायचं.
अख्ख्या महाराष्ट्रातनं माणसं तिथे आली होती. माझे वडील, मी, माझे चुलते सोपान तात्या, शंकर मामा, दीना मामा, मामी गडावर गेलो. तिथंही मायंदाळ गर्दी होती. कसं तरी गर्दीत घुसून पुढे गेलो. देवासमोर उभं राहून भंडारा खोबरं उधळलं, जय मल्हार म्हणत हात जोडून दर्शन घेतलं. या देवा, मल्हारी मार्तंडा सुख समाधान दे, काम धंद्याला बरकत दे, मुलाबाळांना सुखी ठेव, असं हळू आवाजात म्हणून वडिलांनी हलक्या हातानं आपल्या गालावर मारून घेतलं. त्यांचं बघून सोपान तात्या, शंकर मामा आणि दिनकर मामांनी तसंच केलं. गर्दीतून बाहेर आल्यावर आम्ही जय मल्हार म्हणत एकमेकांच्या कपाळाला भंडारा लावला, खोबऱ्याचा प्रसाद दिला आणि लगबगीनं गाडाच्या खाली आलो. आता चिंचबनात आलो. तिथेही बरीच माणसं जमा झाली होती. काही जण आडवी पडली होती, काही बसली होती, काही जण जेवत होती, तर काही झाडाला टेकून गप्पा गोष्टी करत होती. मोकळी जागा बघून आम्ही बसलो. घरूनच बांधून आणलेल्या भाकरीची गठोडी सोडली, जेवायला सुरुवात केली. ही चिंचची बाग आणि समोरचा तलाव कुणी बांधलाय ठाव आहे का? अरे अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला आहे. गप्पा गोष्टी करणारी माणसं एकमेकांना सांगत होती, पण आमचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. आम्ही खाण्यावर लक्ष दिलं होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही गाढवांचा बाजार भरला होता तिथे आलो. पुसी पुनवाला दरवर्षी जेजुरीत गाढवांचा बाजार भरतो. इथे गाढवांची खरेदी विक्री होते. बरेच गाढव होते आपापल्या गाढवांचे कळप घेऊन आले होते. काहींनी आपली गाढवं आकर्षक दिसावीत म्हणून लाल हिरव्या रंगांनी रंगवली होती. काहींनी गाढवाच्या अंगावर गाढवांच्या गावांची नावं लिहिली होती. त्यामुळे गाढवांचा बाजार कसा देखणा दिसत होता. सोपान तात्या, शंकर मामा, दीना मामा यांची 2-2 गाढवं विकण्यासाठी आणली होती. त्यांच्या गाढवांना गिऱ्हाईकही लगेच मिळालं. चांगल्या किमतीत त्यांची गाढवं विकली गेली. त्यानंतर आम्ही कोल्हाटी समाजाच्या मठासमोर आलो. तिथे आमच्या समाजाची जात पंचायत बसली होती. लोक रिंगण करून बसले होते. नवऱ्यानं बायकोच्या विरोधात जात पंचायतीकडे तक्रार दिली होती. नवरा सज्जन होता, त्याचे आईवडील चांगले होते, पण सून आगाऊ होती. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्या मुलीला घमेंड होती. ती सतत नवऱ्याबरोबर, सासू सासऱ्याबरोबर भांडत होती. सासू सासऱ्याच्या अंगावर धावून जात होती. नवऱ्यालासुद्धा मारहाण करत होती. अश्लील शिवीगाळ करत होती. समजावून सांगितलं तर ती ऐकत नव्हती आणि तिच्या आईवडिलांना सांगितलं तर ते दुर्लक्ष करत होते. स्वतःच्या मुलीची बाजू घेऊन मुलाला दोषी ठरवत होते. या सगळ्या प्रकाराला लागून बायकोनं काडीमोड द्यावा म्हणून नवऱ्यानं जात पंचायतीत दावा दाखल केला होता. या जात पंचायतीमध्ये माझे वडील, पळशीचे हिराजी कैकाडी माने, साताऱ्याचे चिमाजी जाधव हे ओकाळा म्हणून काम करत होते. हे ओकाळे आपल्या आशिलाचं म्हणणं कसं बरोबर आहे ते पटवून देत होते. नवऱ्याच्या बाजूचा ओकाळ्या सांगत होता, पोरीचं वागणं चांगलं नाही, रस्ता सोडून आड रस्त्यानं चालते, तिला कसा आवर घालायचा तुम्ही सांगा. तसा पोरीच्या बाजूचा ओकाळ्या पुढे सरसवत म्हणाला, ऐका मंडळी, घोडी किती बी ओदोळ द्या, लगाम ओढून तिला ताब्यात ठेवायचं काम घोडेस्वाराचं असते. याचा अर्थ तुमचा पोरगा कुठंतरी कमी पडतोय. लगेच नवऱ्याच्या बाजूचा ओकाळ्या म्हणाला, लगाम घोडेस्वाराच्या हातात असतोय मान्य आम्हाला, पण लगाम वाढताना लगाम तुटला तर घोडीला कसं आवरायचं याच्यावर काय उपाय आहे का तुमच्याकडं? वाद प्रतिवाद चालू होते. कुणीही माघार घेत नव्हतं. सूर्य मावळला होता. अंधार पडायला सुरुवात झाली होती. जात पंचायतीतले ओकाळे जोरजोरात बोलत होते. बराच वेळ ते चाललं होतं. शेवटी पोरीला दोषी ठरवून तिला काडीमोड देण्यात आला आणि मग जात पंचायत उठली. आता चांगलाच अंधार झाला होता. प्रत्येकाला भुका लागल्या होत्या. आम्ही दुर्गा खानावळीत जाऊन जेवण केलं. खानावळीतनं बाहेर आलो तर ढोलकीचा आवाज कानावर आला. तसा दीना मामा म्हणाला, सोपान्या, होगरात का तमाशा पाखरक? जायचं का तमाशा बघायला? नाण्णा मेदू इल्ला निंग बाबा नाक किरगो. तुम्ही सर्वजण जाता तर मी सुद्धा येतो तमाशा बघायला. बाबा कधीही कुठल्या गोष्टीला सहसा नकार देत नाहीत. पण आज तमाशा बघायला सगळ्यांनी होकार दिला म्हणून बाबा तयार झाले. दुर्गा खानावळीच्या पाठीमागे मराठी शाळेच्या पटांगणात अनेक तमाशा फडांच्या कानाती लागल्या होत्या. आम्ही त्या शाळेच्या पटांगणात आलो तर तिथे विठाभाऊ नारायणगावकर, काळूबाळू कौलापूरकर, दत्ता महाडिक पुणेकर, जगताप पाटील पिंपळेकर, तारे पाटील वलवणकर, चिंतामण वळतीकर असे नामांकित फड आलेले होते. सगळ्यांचा तिकीट दर 50 पैसे होता. दीना मामानं उभं राहून सगळ्यांना विचारलं, कंचा तमाशा बघायचा? कंचा म्हणजे विठाबाईचा. सोपान तात्यानं लगेच उत्तर दिलं,
अरे दरवर्षी आपण विठाबाईचाच बघतो ना तमाशा. मग ह्या वर्षी आपण दत्ता महाडिकचा बघू. नाही नाही नको, विठाबाईचाच बघू. अरे दत्ता महाडिकच्या तमाशा देवा धर्माचं वग लय भारी असत्यात, पण विठाबाईचा नाच बघितला. लय विचार करण्यात येळ घालू नका, चला विठाबाईचा तमाशा बघू. असंच म्हटल्यानंतर आम्ही विठाबाईच्याच तमाशाची तिकीटं काढली. आत गेलो. कानात माणसांनी गच्च भरली होती. पुढे जायला जागाही नव्हती. आम्ही कानातीच्या कडेला जाऊन बसलो. तमाशाच्या बोर्डावर गवळण सुरू झाली होती. गण संपला होता. गवळणी मथुरेच्या बाजाराला निघाल्या होत्या. मावशी गवळणीकडे मालाची चौकशी करत होती. माल काय घेतला? मालाचं नाव सांग. हलवा. हलवा? कुणी कुणी हलवायचं? अगं मावशे, मालाचं नाव आहे. बरं, नेसली काय? खाली पातळ. अनवर काय उघडच? अगं खाली पातळ म्हणजे फक्त पातळ नेसली. दागिना कोणचा घातला? नवऱ्याच्या नावचं मंगळसूत्र. हो मागं. ती नर्तिका मागे गेली. दुसरी पुढे आली. मावशीने तिला विचारलं, तुझा माल ताजा आहे का शिळा आहे? ताजा. घट आहे का पातळ आहे? पातळ. दूध आहे का दही आहे? दूध. तुझं एकलीचंच आहे का आणखीन कोणाचं? एकलीचं. तुझं एकलीचं अंडी भर. अशी तमाशाच्या बोर्डावर मालाची चौकशी चालली होती. प्रेक्षकात हास्याचे फवारे उडत होते. मालाची चौकशी झाल्यावर गवळणी मथुरेला निघाल्या. मालाचं नाव पुकारत रंगमंचावर गोलगोल फिरायला लागल्या. त्यांचा रस्ता पेन त्यानं अडवला. मावशीने त्याला विचारलं, आमचा रस्ता का अडवला? देवाचा हुकूम आहे. देवाचा हुकूम आहे? तुझा नाही ना? नाही, माझा नाही. मग बाजूला हो, चल तुझ्या देवाला पाठव. पुन्हा गवळणी रंगमंचावर फिरू लागल्या. श्रीकृष्ण पुढे आला. त्यानेच रस्ता अडवला. आमचा रस्ता अडवणारा तू कोण? मीच तो श्रीकृष्ण. तू श्रीकृष्ण? धोतर नेसलेला, जॅकेट घातलेला. म्हातारे, तोंड सांभाळून बोल. अरे आम्ही काय कृष्णाला बघितलं नाही का? त्याच्या डोक्यावर मोरपिसाची टोपी, हातात बासरी. तुझी बासरी कुठे आहे? मी नाही आत्ता आणली बासरी. असा कुठं बिन बासरीचा श्रीकृष्ण असतो का? तुझी आम्हाला ओळख सांग. 8 अवतारात काय काय केलं ते सांग. मग श्रीकृष्णानं 8 अवतारात काय कार्य केलं ते सांगितलं. गवळणींना ओळख पटली. त्यांनी गवळण गाऊन कृष्णाची भक्ती केली. कृष्णानं त्यांना मथुरेला जायची परवानगी दिली. गवळणी निघून गेल्या. इथे गवळणीचा भाग संपला. मग 2 सोंगाडे आले तमाशाच्या बोर्डावर. त्यातला एक जण पोटा पाण्यासाठी परदेशाला निघाला आहे. त्याला गाव सोडून जाताना वाईट वाटतंय. तो आपलं दुःख मित्राला सांगतोय. मित्र त्याला धीर देतोय. तरी पण परदेशी जाताना मित्राला काळजी वाटते. तो आपल्या मित्राला म्हणतो, अरे मी गाव सोडून जातोय खरं, पण घरात आजारी म्हातारी आहे. म्हातारीची काळजी करू नको, मी आहे इथं. हा तुझ्यावर हाय भरोसा, पण म्हातारीला TB आहे म्हणून काळजी. तू गप जा, मी सगळं बघतोय इथलं. नाही तू ते बघशील र, पण तरण्यात आठ्या बायकोला सोडून जाताना काळजात कालवा होती. तिची तर काळजीच करू नको. तिच्याकडं बी मी लक्ष ठेवतो. तिला काय तशीच वाढणार आहे वय मी? काय बोलला तू? अरे तुझी आठवण पण होऊ देणार नाही वहिनीला. तुझ्या गळ्या शपथ सांगतो. अरे तू माझा जीवा भावाचा मैत्र, म्हणून तर तुझ्या सगळ्या कुटुंबाची काळजी घेतो. आपल्या दोघात भेदभाव आहे का? अरे तुझी आई ती माझी आई, तुझा बाप तो माझा बाप, तुझी बहीण ती माझी बहीण, तुझी बायको ती माझी बायको. वेगळं आहे का काय? तुझा बिनघोर, मी बघतो सगळं. जीवाभावाच्या मित्राचं हे बोलणं ऐकून परदेशावर निघालेला मित्र कसनुसं तोंड करतो आणि प्रेक्षक मात्र खदा खदा हसत होते. शंकर मामा, दीना मामा, सोपान तात्या, मी सुद्धा मोठमोठ्याने हसत होतो. माझे वडीलही हसत होते. मी फार दिवसातनं बाबांच्या तोंडावर मोकळेपणाचं हसू बघत होतो आणि ते बघून मला आनंद होत होता. मग ते 2 मित्र गाणं ऐकण्यासाठी नर्तिकेच्या घरी येतात. एक मित्र बाईला हाका मारतो. बाई काय करताय? आंघोळीला बसलो आहे. मग येऊ का तिथंच? काय लाज आहे का? कमरेचं सोडून समजा डोक्याला गोंधळ काय? नाही, कमरेचं नाही सोडलं, तिथं आल्यावर सोडतो. तशी बाई बाहेर येते आणि म्हणते, काय चावटपणा आहे हो? कोण आहे तुम्ही? आम्ही पुढारी आहे नारायणगावची. तुमचा तमाशा न्यायचा आहे. सॅम्पल म्हणून 2-4 गाणी म्हणून दाखवा. हे बघा माझे 4-5 पोरी आहेत, त्या तुम्हाला गाणी म्हणून दाखवतील. तुम्हाला 4-5 पोरी आहेत म्हणजे तुमचं लगीन झालं? काय लाज वाटते का बोलायला? अजून माझ्या आईचं लगीन नाही झालं तर माझं कसं होईन? उगा फालतू प्रश्न विचारू नका. गाणी ऐका. वाद्य वाजायला सुरुवात होते. त्या वाद्यांच्या तालावर नाचत गिरक्या घेत एक तरुणी रंगमंचावर येते. तशी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. काहींनी शिट्ट्या वाजवल्या. त्या तरुणीनं प्रेक्षकांना मुजरा केला. गिरकी घेऊन नाचायला सुरुवात केली. ती होती विठाबाई नारायणगावकर. ती रंगमंचावर आल्यामुळे सगळे प्रेक्षक चेकाळले. तिच्या नाचगाण्यात हरवून गेले. हा रंगबाजीचा कार्यक्रम 1-1.5 तास चालला होता. विठाबाईच्या नाचावर सगळा प्रेक्षक वर्ग आनंदानं डोलत होता. रंगबाजी संपल्यानंतर वगाला सुरुवात झाली. कृष्णा काठचा फरारी हा वग लावला होता.
पहाटे 3 वाजता वर्क संपला. मग आम्ही आज्याच्या घरासमोर येऊन झोपलो. तो आमच्या जातीचा नात्यागोत्याचा नव्हता, पण ओळखीमुळे तो आम्हाला झोपायला जागा देत होता. सकाळी वडिलांनी लवकर उठवलं. माझी झोप झाली नव्हती, पण नाईलाजानं उठायला लागलं. एका हॉटेलात गेलो, तोंड धुतली, चहा घेतला आणि मोरगावचा रस्ता चालायला लागलो. थोडं अंतर चालून गेल्यावर वडील थांबले, तसं आम्हीही थांबलो. वडिलांनी मागे वळून गडाकडे तोंड केलं, दोन्ही हात जोडले. त्यांचं बघून आम्हीही हात जोडले. देवा खंडेराया, जगलो वाचलो तर पुढच्या वर्षी तुझ्या दर्शनाला येईल, तवर आम्हाला समद्याला सुखात ठेव. असं तोंडातल्या तोंडात वडील काहीतरी पुटपुटले आणि मागे वळून मोरगावचा रस्ता चालायला लागले. आम्हीही त्यांच्या मागे चालायला लागलो. दिवसांमागून दिवस जात होते, कधी आनंदात तर कधी दुःखात. आईवडिलांचं संपूर्ण आयुष्य कष्टात चाललं होतं. ज्येष्ठ महिना सुरू झाला. दिवसाकाठी 1 रुपयासुद्धा धंद्यामधनं मिळत नव्हता. पुढचा महिना आषाढ. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या आळंदी आणि देहूवरनं पंढरपूरला निघाल्या होत्या. त्या कालावधीमध्ये आत्ताच्यासारखी दिंड्यांची गर्दी किंवा वारकऱ्यांचीसुद्धा गर्दी नसायची. आषाढ महिन्यातल्या पालख्या पंढरपूरला पोचल्या आणि आषाढी एकादश झाली की दुसऱ्या दिवसापासून आखाडी जत्रेला सुरुवात. त्यामुळे आषाढी एकादशीनंतर ग्रामीण भागातल्या सर्व जत्रांमध्ये बोकड, कोंबडा, बकऱ्यांचा बळी दिला जातो. आमच्या सर्व ग्रामीण भागातल्या पंचक्रोशीतच नव्हे तर पुणे, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यातले कैकाडी, वडारी, बेलदार इत्यादी जातींची सर्व 18 पगड जातींची कुलदैवतं ही यवतची लक्ष्मी आई आणि मरी आई. आजसुद्धा आमच्या समाजाची कुलदैवत लक्ष्मी आई आणि मरी माताच आहे. कुणी आजारी पडलं, एखाद्या कुटुंबावर मोठं संकट आलं, नवरा दारू पिऊन बायकोला त्रास देत असेल, बायको नांदत नसेल, मुलीला किंवा सुनेला मुलबाळ होत नसेल, मुलामुलीची लग्न होत नसतील, तर याच देवाला साकडं घालायचं. मंदिरात जाऊन पदर पसरायचा, खणा नारळानं ओटी भरायची, म्हणजे देव पावतो. अशी आजसुद्धा या देवीवर आमच्या समाजाची श्रद्धा आहे. आषाढ महिन्यात यवत या ठिकाणी सोमवार सोडला तर दर दिवशी जत्रा होतात. राज्यातून या देवीला श्रद्धेनं येतात सगळे आणि ही देवी पावते अशी श्रद्धा आहे. आषाढ महिन्यात आमचीसुद्धा जत्रा होती. थोडे थोडे पैसे साठवून बाबांनी यवतच्या जत्रेसाठी बोकड घेतलं होतं, एक कोंबडा घेतला होता. माझी आजी गीताबाई आणि वडील नेहमी शुक्रवारीच जत्रा करायचा निश्चित करत असत. यवतला जाण्यासाठी 1 दिवस अगोदर चालत चालत निघायला लागायचं. आमच्याकडे एक गाढव होतं, त्या गाढवावर विरा टाकायचं. जत्रेचं सर्व सामान कंटाळीमध्ये भरायचं. काही जत्रेला लागणारी भांडी, पिण्याच्या पाण्याचा हंडा, 2-3 पितळ्या, भगुलं इत्यादी सामान कंटाळीमध्ये भरलं आणि आम्ही 1 दिवस अगोदर सकाळी 11 वाजता मोरगाववरनं निघालो. बाबा, आई, आजी, आबा, सुरेश अण्णा, भीमाप्पा, संजय आणि मी चालत चालत निघालो. कोंबडा गाढवावर ठेवला. बोकड आमच्याबरोबर घेऊन चालत होतो. मध्येच हिरवं गवत दिसलं की गाढव आणि बोकड त्या हिरवळीवर ताव मारत होते. सकाळी चालत आम्ही सगळे निघालो आणि संध्याकाळी आम्ही सगळे माळशिरसला पोचलो. माळशिरसला आमच्या आईची मावस बहीण राहत होती. माळशिरस इथे माझ्या वडिलांचे मावस भाऊ बाजीराव, गुलाबराव, लक्ष्मण होते. माझ्या वडिलांवर या सगळ्यांचा फार जीव. सगळे मावस भाऊ बलदंड शरीर यष्टीचे, कमीत कमी 100 किलोचे पैलवान आणि सगळेजण वजनदार व्यक्तिमत्व असलेले. ते सगळे आम्हाला फार आपुलकीनं वागवत होते. आम्ही सगळे पायी पायी गेल्यामुळे अतिशय थकलो होतो. आम्हाला बघितल्यावर त्या सगळ्यांना आनंद झाला. माझ्या आईची आणि तिच्या मावस बहिणीची बऱ्याच दिवसातून भेट झाल्यामुळे त्या बऱ्याच वेळ गप्पा मारत बसल्या. तर आमचे वडील बाबा, अल्ला म्हणजे गुलाबराव, बाजीराव बाबा, लक्ष्मण अण्णा, आप्पा एका बाजूला बसून अनेक विषयांवर गप्पा मारत बसले. रात्री त्यांचा जेवणा अगोदर श्रमपरिहार झाला. रात्री जेवणं झाली आणि त्याच ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मुक्काम केला. श्रोते हो, हा होता 8वा भाग. परका या कादंबरीचा 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.